नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर मी आज पावट्याची भाजी बनवत आहे. तुम्हाला मी साहित्य दाखवते. हे आहे पावटा, कोथिंबीर, कांदा, बटाटा, एक टोमॅटो, जिरे, हळद, चवीनुसार मीठ आणि आपला घरगुती मसाला, तेल आणि शेंगदाण्याचं कूट. मी आता पावटा जो आहे तो मी आता भाजून घेणार आहे. हे पहा, मी आता गॅस पेटवून आता हा पावटा थोडा भाजून घेत आहे. भाजून घेतल्याने भाजी छान होते. थंडीच्या दिवसामध्ये आता खूप छान पावटा बाजारामध्ये भेटतो. गॅस बंद करत आहे. हे पहा, हे आता असं भाजलेलं आहे पावटा. जास्त नाही भाजायचा, फक्त आपलं त्याला असे छोटे छोटे डाग पडले पाहिजेत. हे पहा, तर गॅस बंद करत आहे. मी आता ह्याला थोडंसं ठेचून घेणार आहे. हे पहा, मी आता कढई ठेवलेली आहे. मी आता गॅस पेटवून घेत आहे. कढई थोडीशी गरम झाली की आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तर मी आता तेल टाकत आहे. तर एवढं तेल घेतलेलं आहे. तर तेल थोडंसं गरम झालेलं आहे. मी आता याच्यामध्ये जिरे टाकत आहे. प्लेटला थोडंसं पाणी लागलेलं, त्याच्यामुळे पाण्याचं आता याच्यामध्ये कांदा टाकलेला. कांदा लवकर भाजावा म्हणून आपण आता मीठ थोडंसं टाकणार आहे. मगाशी म्हणजे तुम्हाला मीठ दाखवलं, त्याच्यातलंच मी आता थोडंसं टाकते. तर पाणी देखील एका साईडला मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. भाजीमध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचं. भाजी टेस्टी होते गरम पाणी घातल्याने. थोडासा लालसर झालेला आहे. अजून थोडा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा. त्याच्यामध्येच मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. फोडणीमध्येच कोथिंबीर टाकल्याने भाजी छान होते आणि सुवास पण छान येते भाजीला. आता आपला कांदा लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेत आहे. आणि एक टोमॅटो घेतलेला आहे.
पहा आता आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकायची. बटाटा टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये. आम्ही छोटा एक बटाटा घेतला आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आता आपण हा घरगुती मसाला आणि मीठ टाकून घेणार आहोत. आता आपलं पाणी हे पहा आता व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण हा ठेचून घेतलेला पावटा टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्येच आता आपण हे शेंगदाण्याचं कूट आहे, भाजलेलं शेंगदाण्याचं, हे देखील टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण 2 मिनिटासाठी झाकण लावून घेणार आहोत. कढई माझी थोडीशी हलते या गॅसवरती. त्याच्यानंतर आपण पाणी टाकून घेणार आहोत. थोडीशी 2 मिनिटाची वाफ काढून घेऊन आपण पाणी टाकणार आहोत. झालेलं आहे आता. मी आता हे गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकत आहे. मी ह्या ज्या ह्याच्यामध्ये पावटे ठेचून घेतलेले त्याला पावटा चिकटलेला, त्याच्यामध्ये मी त्या ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता. मी टिफिनसाठी बनवणार आहे, त्याच्यामुळे जास्त पातळ नाही मी बनवणार ही भाजी. थोडंसं मी पाणी टाकते म्हणजे शिजेल ते व्यवस्थित. शिजून अजून पाणी आटलं जाते त्याच्यामध्ये. तर थोडंसं मी गॅस फास्ट करते. तर झाकण ठेवणार आहे मी. आणि परत 5 मिनिटानंतर परत एकदा उघडून पाहणार आहे. हे पहा मी आता झाकण उघडून पाहणार आहे.
त्यामुळे थोडंसं शिजू द्यायला पाहिजे आणि व्यवस्थित शिजली नाही. तर हे पहा तयार झालेली आहे आता आपली पावट्याची भाजी. मी आता सर्व देखील करून दाखवणार आहे. पहा आपली पावट्याची भाजी तयार झाली आहे. मी वरतून ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहे. फोडणी देखील मी थोडीशी टाकलेली कोथिंबीर. कशी झाली आहे सर्वांनी सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करा.